सायलेंट करा नाही तर द्या तलावात टाकून त्याला तिकडे जाऊन बाहेर जाऊन. जितेंद्र सर खाया प्यायचं काय आहे का? प्यायचं नको पण खायचं बघा. टाचही दुखते ना? पॉज करत होतो. त्रास चाललाय. फिशरचा त्रास हा तुमचा कायमचा जनरली तुमची अन्नपचन संस्था खराब असेल. आहे ना आणि कडक संडास. हा मग कडक सरळ संडास होते. ते स्टूल पास होतं ना, तो हार्ड असतो. मग त्या जागी चिरा पडतात, त्याला फिशर म्हणतात. जोर देतात टॉयलेटला, एक नस बाहेर येते, ते फुका येतो तिथे छोटीशी गाठ आल्यासारखी, त्याला म्हणतात त्याला म्हणतात वादी मूळव्याध. वादी म्हणतात. ऐका. आणि ती गाठ फुटून जाते, ती नस फुटून जाते, तिथून रक्त व्हायला लागतं, त्याला म्हणतात रक्ती मूळव्याध. चिरा पडतात, त्याला म्हणतात फिशर. त्याच्यानंतर संडासच्या जागी मग एक होल पडतं बाजूला, त्याच्यातून घाण फू बाहेर पडतो, त्याला म्हणतात भगिंदर. असे हे कशाचे बाय प्रॉडक्ट आहे? डायजेस्टिव्ह सिस्टीम खराब झाल्याचे बाय प्रॉडक्ट आहे. आलं लक्षात? त्याची काही काळजी करायची नाही. आता इथं सांगतो त्या पद्धतीने आहार घ्या. घरी गेल्यावर 3 महिने ज्वारीची भाकरीच खा. दररोज दुपारी 3 ग्लास 2 ग्लास ताक प्या दुपारी. आता जेव्हापर्यंत पाऊस पडत नाही चांगला तेव्हापर्यंत 3 ग्लास 2 ग्लास दुपारी जेवायचं. जेवण झाल्यानंतर पाणी प्यायचंच नाही, ताकच प्यायचं. आणि काही गोळ्या सांगेल, काही औषध सांगेल, तेवढे रेग्युलर घ्या. तुम्ही गोळ्या सांगा. हा, ऑपरेशन करायची गरज नाही, तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. हा, नंतर भेट रूम मध्ये बघा. हो काय अडचण नाही. असं काही नाही. आता इथंच आपलं भेट होईल, इथंच आपल्या भेटीगाठी होतील. सस्पेन्स काही नसतं. ऑन कॅमेरा तुम्ही कुठलाही उपाय विचारा. नुसते दररोज एवढे मूठभर शेंगदाणे रात्री भिजत घालायचे, सकाळी खाल्ले तरी तुमचा त्रास कायमचा चाललेला. पोट व्यवस्थित साफ व्हायला लागलं तुमचा त्रास नाही. आता उठून उभं राहा. पोट साफ व्हायला लागलं की तुमचा आजार दुरुस्त झाला मूळव्याधचा. लक्षात ठेवा, कुठला डॉक्टर ऑपरेशन आजार शोधत बसायची गरज नाही आणि काही करायची गरज नाही. पोट साफ व्हायला लागलं की तुमचा आजार दुरुस्त. मग उद्या आपण सगळं पोट साफ करून घेणार तुमचं. फिरा, असं फिरा, हात वर कर, फिरा फिरा, इकडं लक्ष द्या. तिथं अडकतं, तिथं खाली कर. चला फिरा 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 फिरा. जेवढं फास्ट फिरणार तेवढं जास्त टाईट वाटलं तुम्हाला सांगा. हात कोणता दुखतो? नाही दुखत ना, मग काय अडचण नाही. चला चला फिरत राहा फिरत राहा फिरत राहा. नंतर बोला. पाठीचं करून देतो ना. फिरत राहा फिरत राहा. पॉज करा दादा.